आज ना गावरान चवीचं पारंपरिक 2 वर्ष टिकणारं ना कैरीचं लोणचं बनवायला लागले होते. आहोंनी कालच ना 50 लोणच्याच्या कैऱ्या आणल्या होत्या. आणल्यानंतर त्या कैऱ्या मी स्वच्छ धुतल्या, रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. का तर देठाजवळचा एक्स्ट्राचा जो रुचिक आहे ना तो निघून जावा. सकाळी त्या कैऱ्या पाण्यातून काढल्या, स्वच्छ धुतला, पूर्ण रुचिक त्या कैऱ्यांचा काढून घेतला. त्यानंतर सुती कपड्याने त्या कैऱ्या स्वच्छ पुसून घेतल्या होत्या. पुसल्यानंतर आहोंनी त्या कैऱ्यांचे छोटे छोटे मला तुकडे बनवून दिलेले आहेत. ते तुकडे मी दिवसभर सावलीला मस्त सुकवून घेतलेत. सुकल्यानंतर कैरीच्या फोडीच्या कोईच्या जवळ एक पापुंद्र्यासारखा बारीक थर असतो किंवा काचोळा असतो, तो प्रत्येक कोईचा मी काढून घेतलेला आहे. आत्ता इथं सगळे तुकडेत ना सुती कपड्यांनी पुसून घेतले. पुसून घेतल्यानंतर अर्धा किलो टाटाचं मीठ आणि 100 ग्रॅम हळद टाकलेले. मस्त या सगळ्या फोडींना ना हळदीचं आणि मिठाचं कोटिंग करून घेणार आहे. म्हणजे ना आपल्या या लोणच्याला टिकण्यासाठी खूप मस्त मदत होते. आता अर्धा किलो मी बारीक मीठ टाकलं होतं, तर अर्धा किलो मी मोठं मीठ वापरते. मोठं मीठ आयोडिनयुक्त असतं, त्यामुळे लोणचं 2 वर्ष टिकण्यासाठी चांगली मदत होते. त्या फोडी हळद मीठ लावलेल्या रात्रभर झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यानंतर इथं मी 100 ग्रॅम मोहरी घेतली होती आणि 50 ग्रॅम मेथी बिया घेतल्या होत्या. बारीक गॅसवरती ते भाजून घेतले सगळं आणि थंड होण्यासाठी ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इथं 1 किलो तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. चांगलं धूर उठेपर्यंत हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे. आणि काल जी मोहरी आणि मेथी बिया घेतल्या होत्या ना, त्या मिक्सरचं बटन चालू बंद करत बारीक करून घ्यायचे. हे बघा समोर दिसतंय तुम्हाला. आणि इथं 100 ग्रॅम मोहरीची डाळ सुद्धा मी घेतली होती. याच त्या रात्रभर आपण झाकून ठेवलेला मीठ आणि हळद लावून फोडी आहेत, तर त्या फोडींमध्ये 1 ग्लास जवळजवळ एवढं एक्स्ट्राचं पाणी निघले. ते पाणी मी साईडला काढून ठेवलेलं आहे. जर लोणचं जास्त कोरडं झालं तरच वापरणार आहे. इथं आता कडकडीत गरम केलेलं जे तेल होतं ते 50% पर्यंत मी थंड करून घेतले. त्याच्यामध्ये 100 ग्रॅम इतकी मोहरीची डाळ टाकली आणि 20 ग्रॅम इतका हिंग टाकलाय. हे चांगलं एकत्रित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही भरपूर कडकडीत तेलामध्ये ही मोहरीची डाळ टाकली ना, तर मोहरीची डाळ लगेच करपून जाते. आता पूर्ण आपल्याला हे तेल आहे ना त्यात थंड करून घ्यायचंय. आता तेल थंड होतंय तोपर्यंत या कैरीच्या फोडीमध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली मोहरी आणि जे मेथी बिया होत्या त्या टाकून घ्यायच्यात आणि एकत्रित छान सगळ्या फोडींना लागेपर्यंत सावकाश मिक्स करून घ्यायचंय. इथं आता लाल तिखट जे म्हणजे चटणीची पूड आहे ना, ती 1 चमचा मसाल्याच्या डब्यातला टाकलेला आहे. तुम्हाला जर लोणचं भरपूर तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीन 1 चमचा टाकू शकता. आता इथं हे तेल पूर्ण थंड झालंय, त्याच्यामध्ये 1 चमचा इतकी मी अंबारीची हळद टाकून घेतली आहे. म्हणजे तेलालाही मस्त रंग येतो आणि आपल्या लोणच्यालाही मस्त रंग येतो. इथं बेडेकरचा जो लोणच्याचा मसाला विकतचा मिळतो ना, तो मी घेतला होता 100 ग्रॅम. तो सुद्धा या तेलात टाकलाय. तेलात टाकला ना त्या बेडेकर मसाल्याचा खूप सुंदर असा वासही येतो आणि तेलाला रंगही येतो आणि आपल्या सगळ्या लोणच्यामध्ये सगळीकडे सारखा असा हा मसाला लागला जातो, म्हणजे मिक्स होतो. आता हे सगळं तेल आहे ना या लोणच्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचंय. सगळं तेल, मीठ जे काही साहित्य आहे ना सगळ्या लोणच्याच्या फोडींना व्यवस्थित कोट होईपर्यंत हे सगळं मिक्स करून घेत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोणचं अगदी 2 वर्षापर्यंत जर तुम्हाला टिकवायचं असेल ना, लोणचं बनवताना जी पण तुम्ही भांडी साहित्य वापराल ना ते अगदी कोरडे हवेत. म्हणजे बिलकुल पाणी असणारे, एक थेंबसुद्धा पाण्याचा स्पर्श लोणच्याला होऊ द्यायचा नाही. म्हणजे लोणचं कसंही 2 वर्ष टिकतं. आता बघा मिक्स केल्यानंतर किती सुंदर दिसतंय. थोडंसं मी साईडला ठेवलं होतं, म्हटलं गरज पडलं तर टाकूया. पण 1 किलो तेल बरोबर 50 कैऱ्यांच्या फोडीसाठी मला लागलेलं आहे. तेल भरपूर वापरायचं, कारण तेल आणि मीठ आणि हळद हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात. मस्त लोणच्याच्या वरती आपल्या तेलाचा अर्धा इंच तरी थर राहिला पाहिजे, म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही. 1 ते 2 वर्ष आपलं हे लोणचं अगदी व्यवस्थित राहतं. आता सगळं मिक्स केल्यानंतर 2 दिवस हे लोणचं मी असंच झाकून ठेवणार आहे आणि मस्त चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवून घेणार आहे. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये हे लोणचं मस्त मुरतं आणि खाण्यासाठी तयार होतं. कशी वाटली ही गावरान पद्धतीच्या चटपटीत लोणच्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू. बाय.